एक मिनिट. नमस्कार, मी उमेश पवार, 1 नंबर वार्डातून, समोरपेठेतून. मी इथं राजे गटात मी जाहिरीनं प्रवेश करत आहे. जी काय खासदार गटात मी 8 वर्ष मी काम करत होतो. तर त्या खासदार गटात काम करताना तर जी पक्षात जी आम्ही एकत्र सगळेजण एक जीवानं सगळी एक भक्कम ताकद बनवतो. तर त्यात मेदबद करताना, त्यात भेदभाव करताना मग आम्हाला हे सगळं काम करताना हे दिसत. तर या संदर्भात आम्ही सगळे काही कार्यकर्ते, सगळे आमच्या घरातली फॅमिली असेल, सगळे असेल, जे आम्ही जाहीरपणे निर्णय घेऊन रामराजे गटात शिवसेनेत आम्ही जाहीरपणे प्रवेश. आता उमेश पवारांनी पूर्ण त्यांच्या कुटुंबात सहित शिवसेनेत राजे गटात प्रवेश केलेला आहे. त्या प्रवेशामागे अनेक कारणं आहेत. सर्वात पहिली माजी खासदार गटाची साथ या कुटुंबाने दिली. त्यांनी प्रवेश केला, काम केलं 7-8 वर्ष. त्यांच्यावर कुठलाच न्याय नाही झाला. त्याच्यानंतर आपल्याकडे आरडी आले. आरडींचा प्रवेश ह्यांच्यानंतर घेतला त्यांनी खासदार गटात. आरडी आला, त्यानंतर देवा अण्णा गेले, त्यानंतर सोमा अण्णा गेले. आता ह्यांचं तिकीट डावलून, आरडीचं तिकीट डावलून देवा अण्णांना आणि सोमा अण्णांना अपक्ष एकमेकाच्याच विरोधात उभं करून, म्हणजे नेमका न्याय कुठल्या पद्धतीचा आणि कसा करणार आहेत ते त्यांनाच माहीत. आणि कॉपचे शब्द कोणाला ह्यांनाही दिलेला. आणि त्यांच्यातले दोघांपैकी एक तर पडेल आणि आपला उमेदवार निवडून आला की दोघंही पडतील. मग 3 जणांना कसं कॉप्ट करणार? म्हणजे नेमकं कोणाला करणार होते? म्हणजे फसवलं कोणाला? ह्यांना, देवाअण्णांना का सोमा अण्णांना? हे जे काय झालं ते तिघांवरही आणि आरडीवरही 4ही जणांवर हा पुरेपूर अन्याय झालेला आहे. आणि आज उमेश पवार आणि त्यांचे कुटुंब ते राजे गटात आलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही मनापासून त्यांचे आभारी आहोत. आणि शिवसेनेत त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे, त्याबद्दल आम्ही सगळेच शिवसेनेचे शहराची पूर्ण संघटना इथे उपस्थित आहे, त्याबद्दल आम्ही सर्व आभारी आहोत. कार्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो. कोणत्या कारणासाठी हा निर्णय झाला हे या ठिकाणी विश्वेशराजे यांनी नमूद केलं. खरोखरच काही ठिकाणी कशा प्रकारचं राजकारण चाललं हे मलाही समजत नाही. आणि त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचं त्या ठिकाणी राजकारणाला फलटण तालुक्यात शहरात जर दिशा देण्याचा हा वेगळा प्रयत्न होणार असेल तर तो थांबवायला पाहिजे. आणि मला वाटतं तेच लक्षात घेऊन सोमवार पेठेतील अनेक जण आता एकत्रित येत आहेत आणि त्या ठिकाणी एकत्रितपणे ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या शिवसेनेच्या चिन्हावरती त्या ठिकाणी उभे असलेले आपले उमेदवार श्री आरडी आणि त्यांच्या समवेत असलेले मंगेश आवळे या दोघांना पाठिंबा वाढताना आपल्याला दिसतोय. आणि निश्चितपणे हे निवडून देणार अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसत आहे. आणि त्यामुळंच असा जर काही कुठला राजकारणाचा खेळखंडोबा करून अत्यंत अपरिपक्व राजकारण त्या ठिकाणी जर कोणी करणार असेल तर त्याकरता संपूर्ण शहराने एकत्रित येऊन त्यांचा विषय संपवला पाहिजे असा दृष्टिकोन त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना घ्यावा लागेल. आणि तशाच प्रकारचा दृष्टिकोन या ठिकाणी उमेश पवार आणि त्यांचे सर्व बंधू, त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे असणारे आसपासचे त्यांचे सर्व हितचिंतक पाहुणे यांनी जो घेतला आहे त्या निर्णयाचं मनापासून स्वागत करून शिवसेनेमध्ये त्यांना आमच्याबरोबर काम करत असताना कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही एवढंच या ठिकाणी त्यांना सर्वांना खात्री देतो. त्यांचे आभार मानतो आणि